शाखा 5वी, धडा 26वा, राजर्षी शाहू महाराज. संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. उत्तर: पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. त्यामधील आ. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर: इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं, असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. इ. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर: पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश दिला. इ. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशुसंगोपनगृह ही योजना सुरू केली. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांचे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर: दुष्काळ आणि थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली. जनावरे उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागले, राने वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. प्रश्न आ. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर: नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी बुदरगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती. प्रश्न इ. महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर: महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ, असे महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत सुचवले. प्रश्न इ. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर: महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना वैरण व दाणागोठा पुरवला. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळीक दिली. प्रश्न उ. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर: दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले, तरी तेवढ्यावर प्रजेची भागत नाही. तिच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता. म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. प्रश्न उ. महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर: रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. काम करत असताना त्यांची पोरेबाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत असत. ती उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे महाराजांनी हेरले. म्हणून या चिल्ल्या-पिल्ल्यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न तिसरा. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा. तलखी, अस्मानी, हाहाकार, संस्थान, जित्राब, हद्द, चिल्ली-पिल्ली, छावण्या, हुकूम. या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. बिनधास्त, बिनदिक्कत, बिनशर्त, बिनचूक, बिनपगारी, बिनधोक.
प्रश्न 5वा, खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दुष्काळ सुकाळ, सुपीक नापीक, लक्ष दुर्लक्ष, तोटा नफा, स्वस्त महाग. प्रश्न 6वा, खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. त्यामधील 1, रमेशने पुरणपोळी खाल्ली. खाल्ली हे काय आहे? क्रियापद. 2, शाळा सुरू झाली. झाली. झाली हे क्रियापद. 3, मुलींनी टाळ्या वाजवल्या. वाजवल्या. 4, शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. विचारले. 5, रमेशने अभ्यास केला. केला. 6, वैष्णवी सुंदर गाते. गाते हे क्रियापद आहे. प्रश्न, कंसातील क्रियापदे ओळखून पुढील वाक्य पूर्ण करा. लागला, गेले, सोडले, करतात हे क्रियापद वापरा. प्रश्न त्यामधील 1, तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. गेले हे क्रियापद इथे योग्य आहे. 2, एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात. 3, त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. यामध्ये सोडले आणि लागला हे क्रियापद वापरले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या समोरील घंटी वाजवा. धन्यवाद.